आज आपण तांदूळ न भिजवता इन्स्टंट 15 मिनिटात बनणारे न फसणारे अनारसे बनवतोय। करायला खूप सोपे आहेत। तुम्हाला जर वेळ नसेल तांदूळ भिजवायला तर तुम्ही असे हे झटपट जाळीदार अनारसे 15 मिनिटात फक्त बनवू शकता। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। तर यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय। या मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय। तांदळाचं पीठ तुम्ही कोणतेही घेऊ शकता। हे घरगुती रेशनच्या तांदळाचं पीठ आहे। पीठ घेतल्यानंतर या सारख्याच वाटीने अर्धी वाटी चिरून घेतलेला गूळ घ्यायचा आहे। गूळ घेताना चिरूनच घ्यायचा, अख्खे असे गुळाचे खडे घालायचे नाहीत। यानंतर इथे मी केळं घेतलेलं आहे। तर केळं थोडंसं मीडियम पिकलेलं घ्यायचं, जास्त कच्चं सुद्धा नाही। आता हे सगळं केळं आपण घालणार नाही आहोत, तर फक्त अर्ध केळं घालायचं आहे। हे लहान आहे म्हणून मी अर्ध घालते। मोठं असेल तुम्हाला तर 5-6 तुकडे असे कापून घालायचे, जास्त सुद्धा घालायचे नाहीत। आपण इन्स्टंट अनारसे बनवतोय, यासाठी केळ्याचा वापर नक्की करा, कारण केळं घातल्यामुळे अनारस्यांना खूप मस्त चव येते। आता पाव चमचा इथे मी वेलची पावडर घातली आहे। तुम्ही वेलची पावडर किंवा सुंठ पावडरचा वापर करू शकता। आता याला अजून छान फ्लेवर येण्यासाठी थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे। यामुळे अनारसे खायला खूपच चवीला छान लागतात। थोडंसं जायफळ किसून घातलंय, जास्त सुद्धा घालायचं नाही। यानंतर झाकण लावून मिक्सरला बारीक करून घ्यायचं। 2 ते 3 वेळा मिक्सरला फिरवून घ्यायचं। यामुळे तांदळाचं पीठ आणि गूळ छान एकजीव होतं। तर हे बघा, 2 ते 3 वेळा चांगलं फिरवून घेतलंय। अशा पद्धतीचं आपल्याला हे अनारशाचं पीठ हवंय। आता हे एका बाउलमध्ये किंवा एका ताटामध्ये काढून घ्यायचं। मंडळी, तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका। आणि तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या गावातून, कोणत्या शहरातून हा माझा रेसिपी व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। पीठ मी काढून घेतलंय। आता 3 ते 4 चमचे यामध्ये दूध घालायचं। दूध घालताना जास्त सुद्धा घालायचं नाही, 3 ते 4 चमचेच फक्त घालायचं आहे। आणि त्यानंतर हे पीठ आहे ते थोडंसं मळून घ्यायचं आहे। आपल्याला हे पीठ जास्त घट्ट नको किंवा जास्त पातळ सुद्धा नको। जास्त घट्ट असलं तर अनारसे एकदम कडक होतात आणि पातळ असलं तर अनारसे फसतात। यासाठी या पद्धतीचं आपल्याला पीठ पाहिजे। हाताला थोडंसं तेल लावायचं आणि पाहिजे तर मळून घ्यायचं, किंवा दुधामध्ये थोडासा हात भिजवायचा, ओला करायचा आणि मळून घ्यायचं। पीठ छान मळून घेतलंय, हे बघा, असं आपल्याला हे पीठ पाहिजे। यापेक्षा पातळ नको किंवा यापेक्षा जास्त घट्टही नको। आता 10 मिनिटं फक्त हे पीठ आहे ते मुरण्यासाठी ठेवून द्यायचं। 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता पीठ छान मुरलेलं आहे। हे बघा, थोडंसं हे सॉफ्ट सुद्धा झालेलं आहे, हे बघा। आता हाताला थोडंसं तेल लावायचं आहे किंवा तूप लावायचं आणि पिठाचे समान आकारात, एकसारख्या आकारात गोळे बनवून घ्यायचे, म्हणजे आपल्याला अनारसे थापताना ते चिटकत सुद्धा नाही। थोडंसं हलकं मळून घेतलंय। मळून घेतल्यानंतर एकाच आकाराचे हे गोळे बनवून घेऊया। तर मी सारख्याच आकाराचे हे गोळे बनवून घेतलेत, म्हणजे अनारसे करायला पटकन होतात, पटकन करता येतात। आता अनारसे करायला घेऊया। यासाठी एका ताटामध्ये थोडीशी खसखस आहे घेतलेली, ती अशी पसरवून ठेवायची, म्हणजे अनारसे व्यवस्थित थापता येतात। यानंतर एक गोळा घ्यायचा आहे। हाताला थोडंसं तूप लावायचं किंवा तेल लावायचं, म्हणजे हाताला ते चिटकत नाहीत। आणि अशा पद्धतीने थोडासा दाब द्यायचा आहे। थोडंसं बोटांनी असं चपट करून घ्यायचं आणि हा गोळा खसखसवर अशा पद्धतीने ठेवायचा आहे। 2 बोटांनी असे अनारसे छान बनवून घ्यायचे। जास्त पातळ नको किंवा जास्त घट्टही नको। हे पटापट बनतात। तुम्हाला जर असं ताटामध्ये बनवता येत नसेल तर एखादं प्लॅस्टिक तुम्ही घेऊ शकता आणि प्लॅस्टिकवर तुम्ही हे अनारसे असे थापून बनवू शकता। एक बनवून झालेला आहे, हे बघा, दुसरा पण बनवून दाखवते। याच पद्धतीने दुसरा सुद्धा बनवायचा आहे। आता खसखस थोडीशी मधोमध करून घेऊया। गरज लागेल तर थोडीशी खसखस यामध्ये घालायची। हाताला थोडंसं तूप लावायचं, एक गोळा घ्यायचा, हाताने बोटांनी असं थोडंसं पसरवून घ्यायचं, हे पीठ खसखसवर ठेवायचं आणि 2 बोटांनी अशा पद्धतीने हे अनारसे बनवून घ्यायचे। आपण पारंपरिक पद्धतीने बनवतो अनारसे, ते खायला तर खूपच भारी लागतात, पण माझ्या गृहिणींना वेळ नसेल बनवायला तर या पद्धतीने अगदी झटपट तुम्ही हे 15 मिनिटात अनारसे बनवू शकता।
हे बघा दुसरा अनारसा सुद्धा तयार झालेला आहे। याच पद्धतीने बाकीचे सगळे अनारसे बनवून घ्यायचे। या अनारस्यांना पारंपरिक अनारसाची चव तर नसणारच, थोडीफार वेगळी चव असते, पण या पद्धतीने तुम्ही बनवून बघा, हे सुद्धा खायला खूपच अप्रतिम लागतात। अनारसे बनवून घेतलेत, आता तळून घेऊया। तळण्यासाठी इथे मी गरम करायला तेल ठेवलंय। तेल चांगलं गरम करून घ्यायचं, त्यानंतर लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे अनारसे तळून घ्यायचे। जास्त फ्लेम फास्ट करायची नाही गॅसची। आणि तेलामध्ये अनारसे घालताना सुद्धा एकदम जास्त घालायचे नाहीत, नाहीतर याचं तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि अनारसे तेल खूप पितात। 1 ते 2 अनारसे घालायचे आहेत आणि तळून घ्यायचे। याचे हलके थोडेसे बुडबुडे कमी झाले की झाऱ्याने असं वरून तेल घालायचं आहे। आता हे अनारसे घालताना सुद्धा खसखस लावलेली बाजू आहे ती वर ठेवायची आणि त्यानंतर तेलामध्ये हे अनारसे सोडायचे। झाऱ्याने अशा पद्धतीने आपल्याला तेल उडवायचं आहे या अनारशांवर, याला पलटून अजिबात घ्यायचं नाही। हे बघा अशा पद्धतीने मस्त सोनेरी रंग येतो याला। 2 ते 3 मिनिटं लागतात हे तळण्यासाठी, जास्त वेळ लागत नाही, पण लो टू मीडियम फ्लेमवर किंवा स्लो फ्लेमवर हे तळून घ्यायचे। जास्त फ्लेम फास्ट करायचा नाही, नाहीतर आतमध्ये हे कच्चे राहतात। तुम्ही पाहू शकता हळूहळू याचा रंग बदलायला लागलाय, याला जाळ्या सुद्धा यायला लागलेल्या आहेत। इन्स्टंट अनारसे आहे, खायला खूप छान लागतात, एकदा नक्की करून बघा। असं हे तेल वर उडवत राहायचं आहे, म्हणजे वरून सुद्धा हे चांगले तळले जातात। याला अजिबात पलटून घ्यायचं नाही। पहा मस्त याला रंग आलेला आहे, कुठेही कच्चे वाटत नाहीत। आता हे अनारसे आहेत ते काढून घेऊया। तर हा अनारसा मी तुम्हाला दाखवते, पहा मस्त रंग आलाय, तेल पूर्ण निथळून घ्यायचंय। दुसरा सुद्धा दाखवते, हे बघा किती रंग सुरेख आलाय। पारंपरिक पद्धतीने जसे आपण बनवतो त्याच पद्धतीने हा अनारसा तयार झालेला आहे। आता पुन्हा दुसरे बॅच टाकताना यामध्ये तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आणि लो टू मीडियम फ्लेमवर किंवा स्लो फ्लेमवर हे अनारसे तळून घ्यायचे सारख्याच पद्धतीने। तेलाचे थोडे बुडबुडे कमी झाले की झाऱ्याने यावर तेल सोडायचं आहे, वर असं उडवायचं। हे बघा म्हणजे वरून सुद्धा ते छान भाजले जातात, तळले जातात आणि याला रंग सुद्धा सुरेख येतो। अनारसे तेलात सोडताना लक्षात ठेवा, खसखसची बाजू आहे ती वर ठेवायची आणि त्यानंतर अनारसे तेलामध्ये सोडायचे आहेत। हा बघा दुसरी बॅच सुद्धा मस्त तळून झाली आहे, छान जाळी पडलेली आहे याला। आता हे सुद्धा काढून घेऊया आणि सारख्याच पद्धतीने बाकीचे सुद्धा तळून घेऊया। तर सगळे अनारसे मी तळून घेतले। थंड झाल्यावर मस्त हे खुसखुशीत होतात, बरेच दिवस टिकतात आणि खायला सुद्धा अप्रतिम लागतात। तुम्ही पाहू शकता अजिबात हे कडक झालेले नाही, अगदी मस्त बनतात हे मंडळी। तुम्ही सुद्धा करून बघा या पद्धतीने, माझी खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल। तर या दिवाळीला तुम्ही हे असे अनारसे करून बघा, इन्स्टंट अगदी 15 मिनिटात बनतात। करून बघितल्यावर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा। आजची रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।